मालवणमधील महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी। छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होऊन मागितली माफी। पुतळा कोसळल्याप्रकरणी महाराष्ट्र माफ करणार नाही, मोदींच्या माफीवर विरोधकांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन। 2019 मधील सरकारनं या बंदराला विरोध केला, नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। बंदराच्या रिक्लेमेशन सारखं या ठिकाणी विमानतळासाठीही रिक्लेमेशन करावं। मुंबईमधील तिसरं विमानतळ पालघरमध्ये उभारावं, देवेंद्र फडणवीसांची मोदींकडे मागणी। अजित पवारांनी दिली राजकोट किल्ल्याला भेट, महाराजांच्या नावाला साजेस स्मारक उभारण्याची ग्वाही। संजय राऊतांनी दिली राजकोट किल्ल्याला भेट, पुतळाच बेकायदेशीर होता, राऊतांचा आरोप। कुणाचा वरदहस्त होता अशी ही विचारणा। इंदापूरची जागा अजित पवारांनी परस्परच कशी काय घेतली, हर्षवर्धन पाटलांचा सवाल। भाजपनं माझ्या अनुभवाचा उपयोग करून घेतला नाही अशी खतखत। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला अटक, कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई। पीयूपीच्या गणेश मूर्तींवरती तुर्तास बंदी नाही, मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा। मात्र येत्या काळामध्ये काटेकोरपणे पालन करा, गणेश मंडळांना कोर्टाची सूचना। पुण्यातील जवळपास 3000 सीसीटीव्हींपैकी 1000 कॅमेरे बंद। समर्थ पोलिसांच्या ठाण्याच्या हद्दीमध्ये सर्वाधिक 139 सीसीटीव्ही बंद पडलेल्या अवस्थेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।